आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या लोकल आणि ट्रेनबद्दल आज खरं तर महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत। कारण आज मुंबईमध्ये मध्य पश्चिम रेल्वेच्या सुविधांचं रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे। बेलापूर, तळोजा, प्रभादेवी, माटुंगा रोड, गोरेगाव, मालाड, विरार रेल्वे स्थानकात प्रत्येकी 1 पादचारी पूल तर जोगेश्वरी स्थानकात 2 पादचारी पूल उभारण्यात आले आहेत। याशिवाय पनवेल स्थानकातील अनेक सुविधांचं आणि रोहा, पेण, आपटा ग्रीन स्थानक, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि घाटकोपर स्थानकातील दिव्यांचं देखील या ठिकाणी आज रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तर मध्य रेल्वे मार्गावरून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला आजपासून सुरुवात होणार आहे। तर रेल्वे मंत्री पियुष गोयल आज या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील। मुंबईतून सुटणारी ही तिसरी आणि मध्य रेल्वेची पहिली राजधानी एक्सप्रेस आहे। मध्य रेल्वेवरील दिवा पनवेल मेमू गाडी रोह्यापर्यंत चालवण्याच्या सेवा आजपासून सुरू होणार आहेत। तर पनवेलहून पेणपर्यंत जाणाऱ्या मेमूचा देखील रोह्यापर्यंतचा विस्तार आजपासून या ठिकाणी सुरू होणार आहे। तर पुणे कर्जत पॅसेंजर पनवेलपर्यंत वाढवण्यासह अन्य प्रकल्पांचं देखील आज लोकार्पण या ठिकाणी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे आजचा दिवस निश्चितच ट्रेनने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। तर आपण पाहतोय आज रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते अशा प्रकारे मुंबईमध्ये मध्य पश्चिम रेल्वेच्या सुविधांचं रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन होत आहे। त्यामुळे बेलापूर, तळोजा, प्रभादेवी, माटुंगा रोड, गोरेगाव, मालाड, विरार रेल्वे स्थानकात प्रत्येकी 1 पादचारी पूल तर जोगेश्वरी स्थानकात 2 पादचारी पूल या ठिकाणी आजपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत आणि त्याचं उद्घाटन देखील आज रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। एकूणच आजचा दिवस हा मुंबईकरांसाठी निश्चितच महत्त्वाचा आहे। कारण मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये मुंबईकरांसाठी अनेक गोष्टी आता सुविधांसह या ठिकाणी दाखल होणार आहेत। आणि एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्या सोबत असणार आहेत आणि लक्ष्मी लोखंडे ढोके आमच्या प्रतिनिधी मुंबईमधून आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला जाऊया स्वातीकडे। स्वाती, एकूणच आज आपण पाहतोय पियुष गोयल यांच्या हस्ते खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्घाटन समारंभ सुरू होणार आहेत। एकूणच मुंबईकरांसाठी आजचा दिवस किती महत्त्वाचा? खरं तर सेंट्रल रेल्वेची पहिली नवी कोरी राजधानी गाडी धावणार आहे आणि त्याची आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय। ही खरं तर या गाडीला सजवलं जातंय। नवी अख्खी गाडी आहे आणि आपण पाहतोय की दुपारी 2 वाजता 2:50 वाजता म्हणजे साधारणतः 3 वाजता ही सुटणार आहे। पियुष गोयल याला हिरवा झेंडा दाखवून मग ही गाडी निघणार आहे। जर आपण आतमध्ये जाण्याआधी जरा बाहेर बघूया की रेल्वेचे कर्मचारी अगदी जोरात त्यांचं काम सुरू आहे याला सजवणं। कारण ही जी नवी गाडी आहे त्यामुळे याला अगदी यातले चादरी किंवा यातले जे ब्लँकेट्स आहेत तेही नवे आले, त्यामुळे त्या गोष्टी ठेवणं, पॅन्ट्रीमध्ये सगळ्या सुविधा करणं हे सगळं काम सुरू आहे। आपण पाहतोय आता आपण आलेलो आहोत या नव्या कोऱ्या गाडीमध्ये, ज्याच्यामधले आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यामधले बायो टॉयलेट आहे। त्यामुळे आपण जे पाहतो की मुंबईच्या ज्या एक्सप्रेस गाड्या आहेत इथून जाणाऱ्या किंवा एकूणच तर त्यांचं मलमूत्र विसर्जन साधारणतः ट्रॅकवर व्हायचं तर ते या गाडीतनं होणार नाही, कारण इथे बायो टॉयलेट लावण्यात आलेलं आहे, ग्रीन एनर्जी। आणि आपण पाहतोय की आता डब्यात आलेलो आहोत, एकंदर आपल्याला अंदाज येईल की कशा पद्धतीनं ही राजधानी गाडी जी आहे ती आज व्यवस्थित तयार केली जाते, साफसुथरी स्वच्छ करण्यात आलेली आहे। नवी गाडी आहे त्यामुळे फारशी घाण नाहीये, पण बाकी इतर काही गोष्टी आहेत त्या साधारणतः सुधारणं सगळं गरजेचं आहे। त्यामुळे आणि आपण हे पाहतोय की 2 टायर एसी चे कोचेस की कशा पद्धतीनं आहेत हे। एकूणच राजधानी गाडी ज्याची आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतो, जर आपण बाहेर जायचा प्रयत्न करूया आणि जर दाखवू शकलो आपण की कशा पद्धतीनं हे जे कर्मचारी आहेत त्यांचं फायनल टच सुरू आहे किंवा कुठे काही केबलिंग तर बाहेर होत नाही आहे किंवा बाकी इतर काही गोष्टी व्यवस्थित आहेत ना, या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे। कारण 3 वाजता ही गाडी सुटणार आहे। यातले टॉयलेट्स असू दे किंवा वॉश बेसिन असू दे किंवा मग कचरा पेटी, या सगळ्या गोष्टी या प्रवाशांना व्यवस्थितपणे हाताळता येतील आणि आधुनिक वाटतील अशाच आहेत। तर ही आपण राजधानी गाडी पहिली नवी कोरी सेंट्रल रेल्वेवरची जी नाशिककरांना थेट दिल्लीशी जोडणार आहे। आणि याचा टाइम टेबल जर आपण दाखवू शकलो, जर शक्य झालं आपल्याला तर आपण दाखवूया की इथे त्यांनी प्रत्येक डब्यामध्ये असं एकंदर टाइम टेबल लावण्यात आलेलं आहे। इथे जर आपण दाखवू शकलो असतो की ही मुंबई सीएसटी वरनं सुटेल, त्याच्यानंतर ती कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भोपाळ, झाशी
आग्रा आणि मग थेट निजामुद्दीनला, म्हणजे साधारणतः 1, 2, 3, 4, 5, 6 मुंबई सेंट्रलवर ही जेव्हा गाडी सुटेल तेव्हा अवघे 6 स्टेशन घेईल आणि दुपारी 2:50 वाजता जेव्हा ती सुटेल तर दुसऱ्या दिवशी ही साधारणतः 11:15च्या सुमारास दिल्लीत पोहोचेल. बाय विकली म्हणजे आठवड्यातनं 2दा आहे, बुधवार आणि शनिवार. त्यामुळे या रेल्वेचा नाशिककर जास्तीत जास्त फायदा घेऊन थेट साधारणतः दिल्लीशी जोडली जातील अशी अपेक्षा करायला हरकत नाहीये. स्वाती, अगदी. त्यामुळे एकूणच आता नाशिककरांना फायदा करणाऱ्या या एक्सप्रेस बद्दल नाशिककरांच्या काय प्रतिक्रिया आहेत थेट जाऊयात लक्ष्मण घाटोळे यांच्याकडे. लक्ष्मण, नाशिककर आणि जळगावकरांसाठी या एक्सप्रेसचा किती फायदा, किती मोठा दिलासा इथल्या लोकांसाठी हा? निश्चितच नाशिकमधून देखील ही रेल्वे जाणार आहे. नाशिककरांची अनेक वर्षांपासूनची ही मागणी आता पूर्ण होती आहे, प्रत्यक्षात उतरती आहे. नाशिकहून दिल्लीसाठी जाणाऱ्या व्यापाऱ्यांची आणि प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ही रेल्वे जी आहे ती सायंकाळी 6 वाजता नाशिकच्या रेल्वे स्थानकाहून दिल्लीकडे रवाना होणार आहे आणि यासाठी 70 ते 80% बुकिंग जे आहे ते या रेल्वेचं फुल झालेलं आहे. आता आपण नाशिकच्या याच रेल्वे आरक्षण केंद्रावरती आपण आहोत. आपण बघू शकतो रेल्वे आरक्षण केंद्रावरती लोकांनी रांगा लावलेल्या आहे. दिल्लीला जाण्यासाठीचे हे सर्व प्रवासी आहे ज्यांना राजधानी ट्रेननी जो आहे तो प्रवास करायचा आहे आणि ही रेल्वे नाशिकहून मनमाड भुसावळ मार्गे दिल्लीकडे रवाना होणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गे धावणारी ही रेल्वे आता मध्य रेल्वे मार्गावरून धावणार असल्यामुळे पूर्ण उत्तर महाराष्ट्राला याचा मोठा फायदा होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे. अनेक प्रवासी या रेल्वेनी दिल्लीकडे जातील. अवघ्या 15 ते 16 तासामधला प्रवास आता दिल्लीसाठी नाशिककरांना लागणार आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी नाशिककरांची होती की राजधानी एक्सप्रेस ही नाशिक मार्गे धावावी. मात्र या निर्णयावर हा निर्णय होत नव्हता. मात्र आता लोकप्रतिनिधींचा रेटा आणि प्रवाशांचा रेटा आल्यानंतर आता ही रेल्वे नाशिक मार्गे दिल्लीला धावणार आहे. आपल्यासोबत काही प्रवासी देखील आहेत, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. त्यांना काय वाटतंय कि ही रेल्वे आता याच्या मार्गे धावती है, राजधानी एक्सप्रेस नासिक मार्गे धावती है, आपको कैसा लग रहा है? मुझे बहुत अच्छा लग रहा है. ये हमारे लिए बहुत अच्छी बात है. नासिक से दिल्ली के लिए ट्रेन चल रही है, इससे अच्छा कुछ नहीं हो सकता है. हमारे लिए 20 घंटे का सफ़र, 22 घंटे का सफ़र 16 घंटे में कंप्लीट होगा, तो ये बहुत अच्छी बात है हमारे लिए. आपण बघतो ह्या नाशिककरांच्या प्रतिक्रिया आहे की 22 ते 25 घंटे दिल्लीसाठी जाण्यासाठी लागत होते, मात्र आता 16 ते 17 तासामध्ये दिल्लीला जायला मिळणार आहे. त्यामुळे नाशिककरांसाठी देखील ही आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अशीच बातमी आहे. आज सायंकाळी 6 वाजता नाशिकच्या रेल्वे स्थानकावरती ही गाडी येईल आणि तिचं स्वागत नाशिककरांच्या वतीनं केलं जाणार आहे आणि त्यानंतर ही रेल्वे जी आहे ती दिल्लीकडे रवाना होणार आहे. अगदी लक्ष्मण, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखीन सुखकर करण्यासाठी राजधानी एक्सप्रेस आजपासून आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होते. त्यामुळे निश्चितच प्रवाशांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण बघायला मिळते. धन्यवाद या माहितीसाठी.